सांगोला शहरात चिंचोली रोड आणि मुगद रोडवर अवैध प्रकारे डाळिंबाचे लिलाव होत असल्याबद्दल काही तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या, तसंच प्रसारमाध्यमातसुद्धा याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या। या अनुषंगानं काल आम्ही सगळ्या यंत्रणांची बैठक बोलवली, सगळे कायदे जे बोलून आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असं ठरलेलं आहे की आता डाळिंबाचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनाही नुकसान नाही झालं पाहिजे, परंतु जी काय कारवाई झाली ती कायदेशीर वैध मार्गानं होणं आवश्यक आहे। त्यामुळे आजपासून 8 दिवस APMCच्या नेतृत्वात हे जे बाहेर चाललेले लिलाव जे APMC कायद्या दृष्टीनं चुकीचे आहेत किंवा अवैध आहेत असं म्हटलं तर हरकत नाही। हे लिलाव APMC हद्दीत नेण्यासाठी APMC सचिवांच्या आदेशाखाली एक समिती नेमण्यात ठरलं आणि त्यांना आवश्यक ते बंदोबस्त पोलीस, महसूल प्रशासनाचे स्थानिक कोतवाल, तलाठी, पोलीस पाटील आणि नगरपालिका प्रशासनाचा स्टाफ यांचं एक पथक करून 8 दिवस जागृती करून ह्या लोकांना आम्ही APMCमध्ये लिलावासाठी, कारण APMCमध्ये आपल्या भरपूर जागा आहे, APMCमध्ये लिलावासाठी प्रवृत्त करणार आहे, तसे त्यांना नोटीस द्या, त्याला सूचना द्या, तसं जागृती करणार आहे आणि जर तसं नाही केलं तर येत्या 8 दिवसात त्यांच्यावर आम्ही सक्तीची कारवाई करू, जेणेकरून दुपारी 2 ते 6 काळात चिंचोली रोडला जी मोठी गर्दी आणि परराज्य व्यापाऱ्यांमधून अवैध संक्रमण झालं आहे त्याला आळा बसण्यासाठी प्रशासन प्राथमिक तयारी म्हणून या 2 बैठकी कालानं आज घेतलेल्या। धन्यवाद। सांगोला शहरामधील अवैध डाळिंब लिलावाबाबत आज तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व खाते प्रमुखांची व मार्केट कमिटी यांची बैठक संपन्न झाली। त्या बैठकीमध्ये 21 तारखेपर्यंत अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात एक समिती नेमण्यात आलेली आहे। त्या समिती 21 तारखेबद्दल सर्वांना समजावून सांगेल आणि बंद करण्याबाबत आणि सदरचं मार्केट हे कृषी बाजार समितीमध्ये घेण्याबाबत चर्चा झालेली आहे। 21 तारखेपर्यंत जर ह्या व्यापाऱ्यांनी जर नाहीही केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत ठरले।